नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे काढ। तर इथे काढ भिजवून धुवून स्वच्छ घेतलेले आहे। इथे बटाटा कापून घेतलेला आहे, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची चीर मारलेली आहे। इथे कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इथे काळा मसाला, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ। तर इथे तेल गरम झालेलं आहे। कढीपत्ता, कांदा हे सर्व व्यवस्थित लाल होईपर्यंत करून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटा घालायचा आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवली होती। तर आज मी इथे काळा मसाला वापरून बनवणार आहे। इथे टोमॅटो घालते। काळा मसाल्याने अजूनच दिसायला छान दिसतं आणि ही चवही छान लागते। हे सर्व आता मसाल्याने मिक्स करते आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। छान परतवून घ्यायचं आहे। इथे कोथिंबीर सुद्धा घालते। सुकी काढ आहे, ते सुद्धा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। इथे झाकण ठेवायचं आहे आणि वरती पाणी सुद्धा ओतायचं आहे। म्हणजे ते गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये ओतायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं। जर का थंड पाणी ओतलं तर ते व्यवस्थित शिजत नाही, थोडंसं कच्चं लागतं। त्याच्यामुळे अशी पद्धतीने भाजी बनवताना गरम पाणीच घालायचं आहे करून, नाहीतर बटाटा असा कच्चा होऊन जातो। तर मी इथे आता थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे खूप चांगलं शिजून जातं। हे बघा, तर हे बघा किती छान असं मस्त दिसते। काळा मसाला वापरल्यामुळे छान असं दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवही छान लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद। इथे खूपच असं छान दिसत आहे।